कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, कसा आहे हा ड्रेस? बाय द वे, लीला घालेल ना हा ड्रेस? आपण तिला घालायला लावायचा। आज लीला पहिल्यांदाच एजंट बरोबर डिनरला जाणार आहे आणि त्यांनी तिला असल्या कपड्यात बघितलं तर ते नक्कीच चिडतील आणि मग डिनर कॅन्सल होईल। आपल्याला हेच हवंय। हो वहिनी, वहिनी काय डोकं आहे तुमचं? मी तुमच्या मेंदूची पूजा करणार आहे फिक्स। सर आता करूया का? ये ना। ये हे बघ कसं आहे? काय आहे? तुझ्या डिनर साठीचा ड्रेस? मला नाहीये सवय असे ड्रेसेस घालायची। जसं काय तुला डिनर पार्टीज न जायची सवयच आहे। आणि मला सांग, शेवटचं कधी गेली होतीस का 5 स्टार रेस्टॉरंट मध्ये? शेवटचं काय? पहिल्यांदा कधी गेली होती ते विचार ना। तुला तिकडचा मेनू तरी वाचता येत असेल का ग? कॉन्टिनेंटल पदार्थ असतात तिथे। जाऊ दे तो वहिनी, तसंही पदार्थांची नावं बघून तिला फरक थोडीच कळणार आहे। ऑर्डर करताना किमती बघूनच ऑर्डर करत असेल। सरू, इतक्या महागड्या रेस्टॉरंट्स मध्ये मेनू कार्ड वरती किमतीच नसतात। किमती कशा नसतात? बस काही सांगू नका, मला तयारी करू दे। काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? आम्ही तुला इथे मदत करतोय आणि तू आम्हालाच ऐकवतेस? नाही तर काय? आणि हे बघ, तसंही तू त्या रेस्टॉरंट मध्ये ना सूटच होणार नाहीयेस। निदान एजंटची आब राखावीस ना, म्हणून हा ड्रेस देतोय तुला। ह्या असल्या साड्या नेसून जाऊ नकोस तिथे। काय प्रॉब्लेम आहे असल्या साड्यांमध्ये? एक मिनिट, तू जर हा ड्रेस घातला नाहीस तर एजंटचं नाव खराब होईल आणि ते आणखीन एक शिक्षा देतील तुला। तुला हवी आहे का पुन्हा एकदा शिक्षा? चल सरू। खरं तर मी कधीच अशा हॉटेलमध्ये गेले नाहीये। ह्या सांगतायत त्याप्रमाणे घालू का मी हा ड्रेस? आई अजून किती वेळ वाट बघायची? बायकांना वेळ लागतो बाळा। तिला वेळेची किंमत तरी आहे का? अभिराम, मी रेडी आहे। छान। बघ अभिराम, लीला किती छान आणि वेळेत तयार झाली। निघायचं, उशीर होतोय। छान मजा करा हा। तिकडे गेल्यानंतर इकडचा विचार करू नका, ठीक आहे? जरा एकमेकांना वेळ द्या। दोन्ही माणसाला काय वेळ द्यायचा यापेक्षा पुरावे शोधायला हवेत। तिला वेळ देणं म्हणजे कम्प्लीट वेस्ट ऑफ टाइम आहे। सांभाळून जा। एजे जसे प्रोफेशनल आयुष्यात परफेक्शनिस्ट आहेत ना, तसेच पर्सनल आयुष्यात सुद्धा परफेक्शनिस्टच आहेत। ते खूप प्रेमळ आहेत आणि त्यांच्या जवळच्या लोकांना कधी म्हणजे कधीच दुखवत वगैरे नाही। सांगितलं ना, तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्या आयुष्यात आणि माझ्या रूम मध्ये अजिबात जागा नाहीये। तुझ्यासारख्या फसव्या मुलीला ना
शिक्षेचीच भाषा समजते. म्हणून आज रात्रभर नीला घराच्या बाहेर उभी राहील आणि हीच तिची शिक्षा आहे. हा 3 किलोचा केक तू खायचायस आणि हीच तुझी पनिशमेंट. सगळ्यांची खूप काळजी घेतली. खरं तर एजेंना हे लग्न थँक्यू एजे. मी किती शिक्षा करत असतो ना, पण मी वाईट नाहीये लीला. ज्या माणसाने आता काही क्षणांपूर्वी माझा जीव वाचवला तो खुनी कसा काय असू शकतो? लीला, तू ओकेस ना? Are you okay? Hope you're all right. लीला, तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे. I'm extremely sorry, AJ. मी तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि इकडे हे सगळं घडलं. नाही, त्यात तुमचं काहीच फॉल्ट नाहीये. जे झालं ते अनफॉर्च्युनेटली झालंय. इट्स ओके. आय थिंक वी शुड लीव ना. चला. AJ जे घडलं ते अनफॉर्च्युनेट होतं. असं घडायला नको होतं. मला आपली भेट अशी संपवायची नाहीये. ती पॉझिटिव्ह नोटवर संपवायची माझी इच्छा आहे. प्लीज एखादा डेझर्ट तरी ट्राय करा प्लीज. नाही, प्रॉब्ली नेक्स्ट टाइम. प्लीज AJ. खरं आहे ह्यांचं. तुम्ही असेच गेलात तर आम्हाला खूप वाईट वाटेल. प्लीज थांबा. ओके, बट जरा लवकर करूया. शुअर. मॅनेजर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.